नवनीत राणांनी स्वाभिमानी पक्षाचा नाही तर स्वाभिमानाचा राजीनामा दिलाय असं वक्तव्य अमरावतीमध्ये बच्चू कडूंनी राणांसंदर्भात केलेलं आहे आणि एकाच घरात आमदार आणि खासदार हे संपवायचं असं सुद्धा कडू यांनी म्हटलंय। बिहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बुब जे आहेत ते उमेदवार आहेत आणि त्यांचं आज नामांकन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती बच्चू कडू आज त्यांच्या मूळ जे गाव आहे बेलोरा या गावी आलेले आहेत आणि त्यांच्या मातोश्रीला ते नतमस्तक झालेले आहेत आणि यासोबतच एक पेटी तयार करण्यात आलेली आहे। या ठिकाणी जन आंदोलन असं त्या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे आणि यावरती जर बघितलं तर उमेदवार जे आहेत दिनेश बुब असतील, बच्चूभाऊ कडू असतील आणि राजकुमार पटेल असेल यांचे फोटो देखील आहे आणि कार्यकर्ते जे आहेत संपूर्ण प्रहारचे ते या पेटीमध्ये पैसे जमा करत आहेत। स्वतः बच्चू कडूंनी या पेटीमध्ये पैसे टाकून या पैसे जमा करण्याचं काम केलेलं आहे। बच्चूभाऊ माझ्यासोबत आहेत। भाऊ, कशा पद्धतीची संकल्पना आहे तुमची? खरं तर मी आईच्या स्मृतीस्थळावर आहे। मला नेहमी आई टिक्का लावून या निवडणुकीच्या समोर आशीर्वाद देऊन समोर पाठवायची आणि ते नेहमी सांगायचं का सेवेशिवाय दुसरा काही धर्म महत्त्वाचा नाही आहे। आता 500-600 कोटीची मालमत्ता असणारा एक उमेदवार इथे आहे आणि दुसऱ्या इकडे पैसेच नाही आहे। सगळं आयुष्य आम्ही पाहतोय काम करता करता ज्यांनी समाजासाठी झटलं त्या कार्यकर्त्याच्या निवडणुका जिंकता आल्या पाहिजे। सामान्य माणूस ज्याच्या खिशात पैसा नाही तो पण आमदार झाला पाहिजे, तो खासदार झाला पाहिजे। हा एक संदेश आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर न्यायचा आहे। कारण आपण जर आज चित्र जर पाहिलं तर एकाच घरात 2-2 पदं, आमदार, खासदार, पुतण्या, मंत्री, हे सगळं घराणेशाहीचं आपण जर चित्र पाहिलं तर अतिशय वाईट आहे। त्याच्या विरोधातली ही लढाई आम्ही अतिशय प्रामाणिकपणे सगळ्या जातीतले, सगळ्या धर्मातले, सगळ्या पक्षातले एक कार्यकर्ता म्हणून दिनेश बुबच्या पाठीशी उभं राहणार। प्रवीण पोटेंनी म्हटलं होतं की आमचे रुसवे फुगवे आता बाजूला ठेवू आम्ही आणि नवनीत राणाला निवडून आलो। खरंच प्रवीण पोटे असतील, तुषार भारती असतील, नवनीत राणाच्या सोबत राहतील? तुम्हाला काय वाटतं? मला प्रवीण पोटेंजींचं काही सांगता येत नाही, पण तुषार भारती मात्र ठाम राहील। मला वाटतं ते स्वाभिमानानं ही लढाई लढन आणि सच्च्या भाजपच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहील। त्या नवनीतजी BJPमध्ये आहे आणि रवी राणांना ते पत्र लिहितात का मी राजीनामा देतो आहे। कितपत योग्य आहे? म्हणजे घरातला एक माणूस, पत्नी BJPत जातं आणि नवऱ्याला म्हणतं आहे का आता मी स्वाभिमानाचा राजीनामा दिला। स्वाभिमान पक्षाचा राजीनामा दिला नाही, तो मी स्वाभिमानाचाच राजीनामा दिला आहे। तुम्हाला काय वाटतं की आता जसं ज्या पद्धतीने नवनीत राणा भाजपमध्ये गेल्यात तर युवा स्वाभिमान पूर्णच्या पूर्ण भाजपमध्ये येईल? नाही, मला काही दिवसांना असं वाटतं का भाजप स्वाभिमानमध्ये नाही गेली पाहिजे। नवनीत राणाचा नक्की यावेळेस पराभव होईल? 100% लिहून ठेवा कोणत्या कागदावर। जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।